2. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू म्हणजे तपस्वी काय? याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृधकुटावर राहत होते. त्यावेळी उंदुबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक होता. त्या सुमारास भगवंत गृधकुटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तेथे मोकळ्या हवेत एरधारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना एरधारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत राहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक स्तब्ध राहिले. नंतर भगवंत परिव्राजक निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यास म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतांपेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम, आमच्या ह्या चमूत आले आहेत म्हणून मी त्यास एक प्रश्न विचारतो. भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवतात? आणि असे भगवंतांनी आत्मसुख प्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती? हे निग्रोध, ज्यांचा दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, त्या आपल्या शिष्यांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो? त्याचे अंतिम शरण्य काय? आणि त्यांची सदाचरणाची मुख्य तत्वे कोणती? हे विनाभ्यास, विना शिक्षण समजणे कठीण आहे. परंतु हे निग्रोध, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवननिष्ठेविषयी मला प्रश्न विचार. आत्मपीडेपासून काय साधते आणि काय साधत नाही याविषयी मला प्रश्न कर. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत, आम्ही आत्मक्लेशाचे तप करतो. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत, म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो. त्यापासून काय साधते आणि काय साधत नाही हे सांगा. निग्रोध, कल्पना कर की एक परिव्राजक वस्त्ररहित फिरतो आहे. त्याला काही विशिष्ट वाईट सवयी आहेत. तो आपले हात चाटतो, आपल्याकडे येणाऱ्यांना मान देत नाही, त्यांच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले तो काहीच घेत नाही, आमंत्रणे स्वीकारित नाही. ज्यात अन्न शिजविले आहे त्या भांड्यातले, उंबरठ्याच्या आत ठेवलेले, उखळातले, काट्याकुट्यावरचे, जात्यातले वगैरे काही घेत नाही. त्याचप्रमाणे एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांचे, गर्भवती स्त्रीचे, बाळंतिणी जवळचे, संयुक्त स्त्री जवळचे, दुष्काळातले, कुत्राजवळ असला तर तेथले, ज्या ठिकाणी माशा फणफणत आहेत तेथले अन्न तो स्वीकारित नाही. मत्स्य, मांस, तीव्र मादक पेये किंवा पेज घेत नाही. असा तो परिव्राजक असेल, तो कदाचित एकाच घरचे मागणारा एकच घास खाणारा, किंवा 2 घरी मागणारा 2 घास खाणारा, 7 घरी मागणारा 7 घास खाणारा असेल. तो 1-2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असेल. तो प्रतिदिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून
एकदा अन्नभक्षण करीत असेल, अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्नसेवन करण्याची त्याची पद्धत असेल, तो शाक अथवा वनात उगवणारे तांदूळ अथवा निवार बीजे अथवा चामड्याचे तुकडे अथवा आटा अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ अथवा कणी अथवा तेलबीजे अथवा गवत अथवा गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे फुले खाऊन तो राहत असेल, तो जाडेभरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरीटा झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कुशतंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबळी अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असेल, त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असेल, तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसून पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्याच्या अथवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाणावर पहुडणारा, लाकडी फळीवर अथवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल, तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ दुपार संध्याकाळ स्नान करणारा असा तो असेल. हे सर्व करणाऱ्या हे निग्रोध, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा नाही यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत, या सर्व गोष्टी त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानणार. हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशांचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने कलंकित झालेला असतो. भगवंत, कलंकित कसा? निग्रोध, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्यायोगेच संतुष्ट होऊन आपले ध्येय साधले आहे असे तो मानू लागतो. आणि निग्रोधा हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. आणि निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील कलंक आहे. निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत घेतो, तेव्हा तो त्या व्रताने, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी बनतो. हा सुद्धा एक कलंकच आहे. निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धरतो, तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते, तो आत्मसंतुष्ट होऊन आपले ध्येय मिळाले आहे असे मानू लागतो. हाही परिव्राजकातील कलंकच आहे. अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून दुसऱ्यांचा द्वेष करू लागतो. हा सुद्धा परिव्राजकाचा दोष आहे. आणि पुन्हा हे निग्रोध, दान, देणग्या आणि कीर्ती मिळविल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त बनून निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्याला मधला कलंक होय. आणि पुन्हा हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो, तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, हे मला योग्य नाही. त्याला ते अयोग्य वाटते, त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो आणि ज्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो, त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो आणि ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही
असे मानून तो त्याचा उपभोग घेतो, हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक होय. आणि पुन्हा हे निगृधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मान देईल, माझा सन्मान करेल, त्याचे कर्मचारी, क्षत्रिय, ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठमोठे आचार्यही मला मान देतील, हाही तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निगृध, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुरू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळं, फळं, शाक आणि धान्य, बिया, जात्यासारख्या आपल्या जबड्याने चघळतो, तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची जी वृत्ती आहे, हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाई कलंक आहे. आणि हे निगृधा, पुन्हा ज्यावेळी तो तपस्वी एखाद्या श्रमणाचा, ब्राह्मणाचा लोक दानधर्माने मानसन्मान करतात, त्यावेळी म्हणतो, सुखोपभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दानधर्म करून त्याची पूजा करीत आहेत, आणि मी खरोखर खडतर तप आचरित असताना मला मात्र मान देत नाहीत, दानधर्म करून माझी पूजा अर्चा करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्याच्या ठाई कलंक आहे. आणि हे निगृधा, जो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो, तुम्हाला अमुक एक मान्य आहे काय, असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो, आणि मान्य असूनही अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धिपुरस्सर असत्य भाषण करतो, हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. आणि हे निगृधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव आहे, हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंकच आहे. आणि हे निगृधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा, त्याप्रमाणेच मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दय, पोकळ, डौली होतो. दुसऱ्यासंबंधी दुष्ट वासना बाळगून तो त्याच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांना चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्यागभावना विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा कलंक आहे. निगृधा, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील कलंक आहेत असे तुला वाटत नाही काय? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व कलंकच आहेत. ह्यापैकी एखाद्याच कलंकाने काय, परंतु सर्वच्या सर्वच कलंकांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनो, हे कलंक आपल्याला जडू देता कामा नये. भिक्खू आणि ब्राह्मण, भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच काय, ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही, ती सर्वत्र विखुरलेली आहे. परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यामधील भेद सारांश रूपाने देता येईल. ब्राह्मण हा पुरोहित असतो. जन्म, विवाह आणि मृत्यू याचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय. माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्याचे विधिपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे. या कल्पनांमुळे, त्याचप्रमाणे ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतांवरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले. या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे. उलटपक्षी भिक्खू हा जन्मजात पाप, ईश्वर, आत्मा यावर विश्वास ठेवीत नाही. ह्यामुळे संस्कारांचे कारणच उरत नाही, म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही. ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो. भिक्खू हा बनावा लागतो. ब्राह्मणाला जात असते,
भिक्खूला जात नसते. ब्राह्मण हा सदोतीत ब्राह्मणच राहतो. कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही. परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही. भिक्खू हा बनवला जातो. म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते. ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही. यांच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी. भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे. मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्याच्या जीवनातला रक्तासारखे आवश्यक आहे. ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे. भिक्खूला मात्र तसे करता येत नाही. हा दोहोतील भेद लहानसहान नाही. मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्याच्या आचारविचारांना नियंत्रित करते. ती आचारविचारामध्ये संघर्ष निर्माण करते. म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात. कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो. भिक्खू हा संपत्तीरहित असल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो. प्रामाणिकपणा आणि सच्छील त्याच्या आड स्वार्थी हेतू त्याच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही. ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे. कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही. आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा. आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी मौखिक असतात. उलटपक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो. संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही. भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः सारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो. संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे. भिक्खू आणि उपासक. धम्मामध्ये भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म यात विशेष भेद करण्यात आला आहे. भिक्खू हा ब्रह्मचर्याला बांधलेला आहे. ही गोष्ट उपासकाची नाही. त्याला लग्न करता येते. भिक्खूला घर अथवा कुटुंब असू शकत नाही. याच्या उलट उपासकाला घर आणि कुटुंब असू शकते. भिक्खूला मालमत्ता बाळगता येत नाही. उपासकाला ती बाळगता येते. भिक्खूला हत्या न करण्याचा निर्बंध आहे. उपासकाला तसा निर्बंध नाही. पंचशीलाचे नियम दोघांनाही पाळायचे असतात. परंतु भिक्खूला ते प्रतिज्ञारूप असतात. ते मोडल्यास तो शिक्षेस पात्र होतो. उपासकाच्या बाबतीत ते पाळण्याजोगे नियम या स्वरूपात असतात. पंचशीलाचे परिपालन हे भिक्खूंच्या बाबतीत सक्तीचे असते. उपासकाच्या बाबतीत ते त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. भगवंतांनी असा भेद का केला असावा? काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय तो असा भेद करणार नाही. भगवंतांनी त्या भेदाचे कारण कुठेही स्पष्ट केलेले नसल्यामुळे ते तर्काने जाणावे लागते. काहीही असले तरी ते कारण जाणणे आवश्यक आहे. आपल्या धम्माच्या साहाय्याने इहलोकी सदाचरणाचे राज्य स्थापन करावे असा भगवंतांचा उद्देश होता. यात संशय नाही. म्हणूनच तर भगवंतांनी आपला धम्म भिक्खू अथवा उपासक असा भेद न करता सर्वांना शिकविला. परंतु भगवंतांना माहीत होते की सामान्य माणसाला केवळ धम्म शिकविल्याने सदाचरणावर आधारलेला आदर्श समाज निर्माण होणे शक्य नाही. आदर्श हा व्यवहार्य असला पाहिजे. एवढेच नव्हे तर तो व्यवहार्य कसा आहे हे उदाहरणाने यथार्थ पटविले पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्यासाठी झटतात आणि तो कृतीत उतरविण्याचा प्रयत्न करतात. ही अशी झटण्याची वृत्ती निर्माण करण्यासाठी
आणि सामान्य माणसाला हा आदर्श अव्यवहार्य नसून व्यवहार्य आहे हे पटविण्यासाठी त्या आदर्शानुसार वर्तन ठेवणाऱ्या समाजाचे चित्र सामान्य माणसापुढे ठेवणे आवश्यक आहे. संघ म्हणजे भगवंतांनी शिकविलेल्या धम्माचे आचरण करणाऱ्या समाजाचा नमुना आहे. म्हणूनच भगवंतांनी भिक्खू आणि उपासक यांच्यामध्ये भेद केला. भिक्खू म्हणजे बुद्धाचा आदर्श समाजाचा मार्ग दर्शविणारा प्रकाश आणि शक्यतो त्या भिक्खूच्या पावलावर पाऊल ठेवून जाणे हे उपासकाचे काम आहे. दुसऱ्या एका प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे आणि तो प्रश्न म्हणजे भिक्खूचे कार्य काय? भिक्खूने केवळ व्यक्तिगत साधनेला वाहून घ्यावयाचे की त्याने लोकांना मार्गदर्शन करून त्याची सेवा करावयाची? त्याने दोन्हीही कार्ये केली पाहिजेत. व्यक्तिगत साधनेशिवाय तो मार्गदर्शनास लायक ठरत नाही. म्हणून तो स्वतः प्रथम संपूर्ण सर्वश्रेष्ठ धार्मिक ज्ञानसंपन्न अशी व्यक्ती असली पाहिजे. यासाठीच त्याने व्यक्तिगत साधना करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू गृहत्याग करतो परंतु जगापासून निवृत्त होत नाही. गृहत्याग करण्याचा त्याचा हेतू ज्यांना गृहासंबंधी आसक्ती वाटते परंतु ज्याचे जीवन दुःख आणि दैन्य यांनी व्याप्त असून जे असहाय्य असतात अशा गृहस्थांची किंवा अशा लोकांची सेवा करण्याची संधी व स्वातंत्र्य मिळावे हा असतो. धम्माचे मूलतत्व करुणा हे आहे आणि या तत्वानुसार प्रत्येकाने प्राणीमात्रावर प्रेम केले पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. भिक्खू करुणेच्या परिपालनास अपवाद नाही. भिक्खू आध्यात्मिक संस्कारात कितीही परिपूर्ण असला तरी जर तो मानवजातीच्या दुःखाबाबत उदासीन असेल तर तो भिक्खू या संज्ञेला पात्र ठरत नाही. त्याला इतर काही संज्ञेने संबोधिता येईल पण भिक्खू या संज्ञेने नाही.